नमस्कार. बाहेर पाऊस पडतोय, हवेमध्ये गारवा आहे आणि यावेळेस मस्त असा गरमागरम काहीतरी खाण्याचा विचार येतो. अशा वेळेस छान असा आलू पराठा त्यासोबत गरमागरम मसाला चहा असेल तर बेक अगदी भन्नाट होऊन जातो. आज आपण आलू पराठा अगदी न फुटणारा, अगदी गुबगुबीत, एकच खाल्ला तरी पोट भरणारा अगदी छान असा आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं उकडलेले 2 बटाटे छान असे खिसणीच्या साहाय्यानं खिसून घ्यायचे, म्हणजे हे सारण अगदी छान असं मऊसूद होतं. आता यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. इथं हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि थोडासा कढीपत्ता असं वाटून घेतलेलं होतं, ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकली, जिरेपूड, धनेपूड टाकून घ्यायची. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे गाजर असेल तर गाजरही यामध्ये खिसून टाकू शकता. थोडंसं आमचूर पावडर टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. आमचूर पावडर नसेल तर अगदी थोडंसं यामध्ये लिंबू पिळू शकता, म्हणजे सारण अगदी छान चटकदार चमचमीत होतं. आता हे मिश्रण छान असं हातानंच एकजीव करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये बटाट्याची एखादी गुठळी राहिलेली असेल तर तीही निघून जाते आणि मऊसूद आपलं सारण तयार होतं. आता मसाला चहा आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये आलं ठेचून टाकलं, चहा पावडर टाकली, थोडीशी साखर टाकली. हे छान असं खळखळून उकळू द्यायचं आणि यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकल्यानंतरनं इथं मी मसाला चहाचा जो मसाला केला होता तो थोडासा चिमूटभर यामध्ये टाकून घेतला. याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. अगदी छान हा मसाला चहा आपला तयार झालेला आहे. आता आपण पराठा तयार करणार आहोत. त्यासाठी इथं कणिक भिजवताना मी पिठामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून छान मऊसूद हे भिजत ठेवलं होतं, म्हणजे छान आपली कणिकही छान भिजल्या जाते. आता याचे छोटे छोटे 2 गोळ्या घ्यायच्या आणि त्याच्या अशा आपल्याला छान अशा पातळसर पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे. आता एका पोळीवरती छान भरभरून असं सारण भरायचं आणि त्यावरती अशी दुसरी पोळी ठेवायची. अशा पद्धतीने जेव्हा आपण पराठा करतो त्यावेळेस अजिबात यामधलं सारण बाहेर येत नाही आणि पराठाही अजिबात फुटत नाही आणि अगदी छान गुबगुबीत लुसलुशीत असा छान पराठा आपला तयार होतो. आता व्यवस्थित असं यावरती पोळी ठेवून झाले की थोडंसं पिठाच्या साहाय्यानं पुन्हा थोडंसं हलक्या हातानं आपल्याला फक्त असं लाटणं फिरून घ्यायचे. खूप जास्त पातळ करायचं नाही, अगदी हलकं, म्हणजे दोन्ही पोळ्या एकमेकांना छान अशा चिटकाव्यात. आपला मस्त गुबगुबीत पराठा तयार झालेला आहे. आता हा पराठा आपल्याला तेलावर, तुपावर किंवा आवडत असेल तर बटरवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर पराठा फक्त वरून जास्त करपतो आणि आतमधून थोडासा कच्चा किंवा मऊसूदच राहतो. आपल्याला हा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूनं छान असा प्रेस करत करत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. हा आपण मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा अशा पद्धतीने नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकतो. कसा वाटला पराठा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.